राजापूर तालुका हा आपल्या सह्याद्रीपासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेला एकमेव तालुका आहे. राजापूर वासियांसाठी कोल्हापूर ही मुख्य बाजारपेठ असल्याने ती घाटाने जोडली जावी व जवळचा मार्ग तयार व्हावा म्हणून येरडव, करक, पांगरी, अणुस्कुरा घाट असा 2000 साली तयार करण्यात आला. उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, नागमोडी वळणे असलेला हा रस्ता आणि त्याच दरीत असलेले अर्जुना धरण या घाटातून जाताना आपण पर्वतावर आरूढ होऊन संपूर्ण परिसराचे सौंदर्य डोळे भरून पाहू शकतो. पावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य कड्या कपारीतून शुभ्र पदरासारखे झरे, धबधबे वाहत असतात. अशा प्रकारे आपण प्रत्यक्षातील स्वर्गाचा अनुभव घेत असतो. त्याचप्रमाणे मंडळी, श्री गजानन महाराजांचे वास्तव्य असलेले बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे तीर्थक्षेत्र तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी, आज आम्ही जातोय शेगावला. मंडळी, आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो, कोल्हापूरवरून संध्याकाळी 2:45ची गोंदिया एक्सप्रेस ट्रेन असून आपण शेगावला सकाळी 9:30 ते 10 पर्यंत पोहोचू शकतो. मंडळी, तुम्ही जर शेगावला येण्याचा प्लॅन करत असाल तर इकडे येण्यासाठी एकदम सोयीस्कर मार्ग म्हणजे रेल्वेने येऊन आपण या ठिकाणी एकदम निवांतपणे पोहोचू शकता. शेगावला डायरेक्टली जर रेल्वे नसेल तर तुम्ही त्याच्या जवळचं जंक्शन असलेलं अकोला जंक्शनला येऊन तुम्ही शेगावला पोहोचू शकता. शेगाव रेल्वे स्टेशनला पोहोचल्यावर तिथून बाहेर आल्यावर या संस्थानाच्या सेवार्थ बससेवा ह्या उपलब्ध असतात. या बससेवा निशुल्क असून या समाधी मंदिराजवळ भक्तनिवास या ठिकाणी घेऊन जातात. मंदिराजवळ भक्तनिवासमध्ये आपल्याला जर रूम मिळत नसेल तर या संस्थानाच्या आणखी 2 भक्तनिवासमध्ये म्हणजेच विसावामध्ये आणि आनंद विहारमध्ये या मंदिराजवळील बसमधूनच आपल्याला तिथपर्यंत जाता येते. मंडळी, हे आहे भक्तनिवास मंदिराच्या शेजारी असलेलं. मंदिराच्या शेजारी हे भक्तनिवास असल्यामुळे येथे सर्वच रूम फुल आहेत. त्याच्यामुळे आम्हाला मंडळी या संस्थानाच्या दुसऱ्या भक्तनिवास ठिकाणी म्हणजे विसाव्या ठिकाणी जावं लागलं. महाराजांच्या समाधी मंदिरावरून त्यांच्या भक्तनिवास विसावा किंवा आनंद विहारला येण्यासाठी त्यांच्याच सेवार्थ बसने येता येतं. समाधी मंदिराजवळील भक्तनिवास इथे गेल्यावरती आम्हाला तिथे वेटिंग करावं लागणार होतं. त्यामुळे आम्हाला तिथून मंदिरापासून 2 ते 3 किलोमीटर असणाऱ्या विसावा आणि आनंद विहार येथे भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी जावं लागलं. आता आम्ही आलो होतो विसावामध्ये, पण इकडचा परिसर आणि स्वच्छता पाहून मन अगदी हरवून गेलं होतं. मंडळी, तुम्ही जर फॅमिली प्लॅनिंग करताय तर 1-2 दिवसाचा असा पूर्ण फॅमिली प्लॅनिंग करून नक्की वेळ काढा. मंडळी, स्वच्छता काय असावी ते इथून शिकावं. झाडावरून पडणाऱ्या पक्ष्यांची विष्ठा सुद्धा साफ केली जाते. मंडळी, शेगावला आला असाल तर हॉटेलचा विचार करूच नका. शेगाव या ठिकाणी आपल्याला 200 रुपयापासून ते 1000पर्यंत AC नॉन AC रूम अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. तर आपल्याजवळ आपले ओळखपत्र असावयास हवे.
मंडळी, जेव्हा मी भक्त निवासमध्ये पोचलो तेव्हा तेथील रूम आणि मॅनेजमेंट पाहून अगदी थक्क होऊन गेलो. तिथं तुमच्यावर कोणी रागवत नाही की कोणी बोलवत नाही. एखादी सूचना जरी द्यायची असेल तर माऊली म्हणून नम्रपणे सांगतात. हीच गोष्ट शेगावची वेगळी आहे. आणि मंडळी, आम्हाला जी रूम मिळाली होती ना, ती एकदम उत्कृष्ट होती. त्या रूमच्या बाजूलाच आपला बाथरूम, टॉयलेटची व्यवस्था एकदम उत्तम प्रकारे होती. शिवाय सकाळी 3 ते 9 वाजेपर्यंत आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय अगदी उत्तम झाली होती. पण सगळं नवचात आपल्यास उरकावयास हवे. तसेच मंडळी, आपल्याला स्वतंत्र रूमसुद्धा इथे मिळू शकते. मंडळी, तुम्ही सकाळी 9 वाजेपर्यंत नाश्ता करू शकता. चहा, कॉफी, दूध, उपमा, पोहे, साबुदाणा अगदी तुम्हाला सर्वसामान्य लोकांना कमीत कमी दरात मिळू शकतं. जेवणाची व्यवस्था तर अगदी उत्तम आहे. 50 रुपयापर्यंत आपल्याला जेवण मिळू शकतं. आपलं नाव वगैरे सांगून कुपन घेऊन आपण जेवण करू शकता, नाश्ता करू शकता. मंडळी, विसावामधून आम्ही आता रात्री आनंद विहारमध्ये जातो आहे. इथून जवळच रिक्षा स्टँड आहे. आम्ही आता जातो आहे पायी पायी चालत आनंद विहारमध्ये. तुम्हाला रात्रीचा प्रहर दाखवतो आहे, कारण आम्हाला सकाळी उद्या पोचता येणार नाही आहे. उद्या सकाळी दर्शन घेऊन आम्हाला थेट परत आमच्या घरी यायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता मी रात्रीचा प्रहर दाखवतो आहे. हे आहेत या संस्थानाच्या गाड्या, स्कूल बसेस. आत्ता आम्हाला इथून विहारला गाडी मिळाली असती, सेवार्थ बस मिळाली असती, पण येथे टायमिंगनुसार गाड्या असल्यामुळे आम्हाला आता बसने जाता येत नाही आहे. आम्हाला थोड्याच वेळात इथून आनंद विहार इथे जाऊन तिकडचं स्वच्छता आणि तिकडचं भक्तनिवासचा आनंद लुटायचा आहे. यासाठी आम्ही निघतो आहे आता. हे आहेत आमचे पोस्टल कर्मचारी सर्व वर्ग. आम्ही जातो आहे आता आनंद विहारमध्ये. तर मंडळी, आता आपण पोचलो आनंद विहारमध्ये आणि हा आहे आनंद विहारचा संपूर्ण परिसर. मंडळी, आनंद विहारला गेल्यावरती ही आहे साक्षात पांडुरंगाची मूर्ती. आपण तिथे गेल्यावरती नक्की याचं दर्शन घ्या. युगे 28 विठेवरी उभा दिनांचा कैवारी. मंडळी, म्हणतात ना, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. त्याचं हे विलोभनीय मूर्ती ही आपल्याला इथं पाहावयास मिळते. आनंद विहारमध्ये सुद्धा खूप सुंदर असं स्वच्छ परिसर आपल्याला पाहावयास मिळतो. या संस्थानामध्ये काम करणाऱ्या सर्व माणसांमध्ये खूप भक्तिभाव दिसून येतो. खूप भक्तिभावाने, अत्यंत आवडीने हे लोक काम करत असतात. मंडळी, आपलं रात्रीचं जेवणसुद्धा त्यांच्या नियोजित वेळेनुसार करावं लागतं. संस्थानामध्ये असलेल्या प्रसादालयामध्ये आपण कुपन घेऊन जेवण करू शकता. नमस्कार मंडळी, प्रथमतः आपणास शेगावमधून शुभप्रभात. मंडळी, हा आहे दिवसाचा प्रहर आणि आम्ही विसावामधून निघालो आहे. आपल्या महाराजांच्या दर्शनासाठी मंदिराकडे जातो आहे आणि जाता जाता आमची बस आली आहे आनंद विहारमध्ये. आनंद विहारचा तुम्हाला हा नयनरम्य दृश्य देखावा इथे दाखवतो आहे. काल आपण पाहिलात तो रात्रीचा देखावा होता. तर निघालो आम्ही आता मंदिराकडे दर्शनासाठी. मंडळी, आपण सेवार्थ बस सेवाने जर सकाळी मंदिराकडे जाण्याचा लवकर प्रयत्न करत असाल तर सकाळी 5 ते 9 या वेळेत अर्ध्या तासाने बस सेवा उपलब्ध आहेत. तर सकाळी 9 ते 12 या वेळेत तासाने बस सेवा उपलब्ध आहेत. आणि दुपारी जर आपल्याला जायचं झालं तर भक्तांच्या उपलब्धतेनुसार बस सेवा उपलब्ध राहतील.
हे आहे महाराजांच्या मंदिराजवळील भक्तनिवास. येथे मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग दाखवला आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपले चप्पल व जोडे काढण्यासाठी स्टँड उपलब्ध आहेत. मंडळी, दर्शनासाठी सुद्धा एक शिस्तबद्ध ओळीने रांग लावून आपण दर्शनासाठी जायचं आहे. मंडळी, दर्शनासाठी सुद्धा एक नियोजित वेळ दिला होता आणि त्या नियोजित वेळेतही आमचं दर्शन होत होतं. हे एक वाखाणण्यासारखी गोष्ट होती या संस्थानाची. गजानन महाराज की हात वर कर. गजानन महाराज की मंदिरातून दर्शन घेऊन आल्यावरती आपण महाप्रसादालयाकडे जाऊ शकता. भक्तजनांची संख्या भरपूर असल्यामुळे आपल्याला ओळीने शिस्तबद्ध पद्धतीनेच महाप्रसाद घ्यावा लागतो. मिळालेला महाप्रसाद आवडीने खाऊन घ्या. तेथे उष्ट अन्न कोणतेही टाकू नयेत. शिवाय आपण जर आणखी लागत असेल तर अजूनही तुम्ही मागून घेऊ शकता. येथील सेवेकरी निस्वार्थ भावनेने आपली सेवा करत असतात. ही आहे महाप्रसादालयातली बैठक व्यवस्था. आपण इथे जेवून नंतर बाहेर पडू शकता. बाहेर आल्यावरती ही शेगाव मंदिराबाहेर असलेली येथील दुकाने. म्हणजे शेगावला यायचं म्हणताय तर नक्की 2-3 दिवसाचं प्लॅनिंग करा आणि अवश्य या आपल्या श्रींच्या दर्शनासाठी. मंदिराबाहेर दुकानामध्ये आम्ही खरेदी करून पुन्हा आम्ही आमच्या विसावस्थानकडे निघालो आहे. पुन्हा आपल्या भक्तनिवासला जाण्यासाठी मंदिराच्या बाहेरील भागातून ज्या बस सेवा उपलब्ध आहेत तिथे आपण एका ओळीने रांगेत राहून आपण आपल्या भक्तनिवासस्थानी जाऊ शकता. तर मंडळी, आज आपण इथेच थांबतो आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांना पाठवा. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.